ना आपण दर महिन्याप्रमाणे लहान नमस्कार मॅडम. आज पुणे शहरामध्ये सगळीकडे एक वेगळं वातावरण आहे की ईद निमित्त सर्व पुणे शहरामध्ये पोलीस स्टेशनला ईद निमित्त सगळे पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि सगळ्या महानगरपालिकेची यंत्रणा म्हणजे असे झाडून पाकून कामाला लागली की सगळे सणवार व्यवस्थित पार पडावे या निमित्ताने आपली विमानतळ पोलीस स्टेशन कामाला लागलेलं आहे की सगळ्या मोहल्ला कमिटीच्या आपलं शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांना सोसायटीच्या चेअरमॅनांना सगळ्यांना इथं आमंत्रित करतात. तर त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे, 2 शब्दात सांगा. आम्हाला तर म्हणजे ही शांतता कमिटीची मीटिंग दर महिन्याला असते आणि आम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतो, डिस्कशन करतो की आमच्या एरियाचे काय विषय आहेत आणि आम्हाला त्याचं सोल्युशन पण मिळतो. धन्यवाद ताई. आत्ता साहेबांशी तुमचं बोलणं झालं, जे सिनियर अधिकारी आहेत त्यांचं आणि तुमचं काय संभाषण झालं व आपल्या कमिटी मेंबरचं काय बोलणं झालं प्लीज. आम्ही प्रत्येक वेळी आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सिनियर सरांशी डिस्कस करतो आणि आम्हाला त्यातून मार्ग निघालेला, सोल्युशन निघालेलं दिसून येतं, म्हणून आम्ही सर्वांच्या सहभागाने इथे कार्य करतो. ताई धन्यवाद. जसं आपण पाहतो की सोसायटीचे चेअरमॅन्स आणि सगळेजण पोलीस स्टेशनला सहकार्य करतात आणि पोलीसही त्यांना सहकार्य करतात, तसेच आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आहे संतोष भाऊ म्हणून, त्यांची प्रतिक्रिया. आमच्याकडे कसं आहे, दर महिन्याला आमची जी मीटिंग होती शांतता कमिटीची, ते आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही हजर राहतो. आमचे मुद्दे आम्ही सांगतो साहेबांना की ट्रॅफिकचा मुद्दा आहे किंवा आमच्याकडं रात्रीच्या उशिरापर्यंत जे आस्थापना चालू राहतात त्यासाठीचं आहे. तर साहेब आम्हाला प्रत्येक वेळेस मदत करतात आणि जवळपास मॅक्झिमम आमच्या ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता. धन्यवाद भाऊ. आत्ता जसे काही सोसायटीचा विषय म्हणले तसंच काही स्लम एरिया पण साहेबांनी घेतला की स्लम एरियामधून आमचे छगन भाऊ जे पतारी संस्थेचे आहे, संघटनेचे आहेत आणि स्लम एरिया पण पाहतात, त्यांच्याकडे पण म्हणजे असं काही वेगळ्या दृष्टीने नाही, पण साहेबांनी सगळ्यांना समान विचारणा केली असं मला वाटतं. नाही, आम्हाला त्यांचा हमेशा कुठलीही कंप्लेंट असेल काय असेल तर ते ऑन द स्पॉट जागेवर येऊन ते कारवाई करतात. त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशनबद्दल आम्हाला एक चांगले प्रतिसाद मिळतो की ते काही असेल तर ते लगेच ताबडतोब मार्शलला वगैरे ते पाठवतात आणि ते चांगल्या पद्धतीने हँडल करतात. धन्यवाद भाऊ. तसंच आपल्या स्लम एरियामधून एक महिला आहे ज्यांनी अशा काही दिग्गज लोकांसोबत काम केलेले परंतु ग्राउंड लेवलला पण असतात, अशा आमच्या सुमित्राताई आहेत ज्यांनी स्लम एरियामध्ये काम करतात. ताई, तुम्ही आत्ता साहेबांसोबत जे म्हणजे चर्चा केली त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की पोलिसांनी कसं वागले? नाही, ते व्यवस्थित वागतात ते. आणि कुठलं पण जरी आपली अडचण असली आणि त्यांना जरी आपण कॉल केला किंवा सांगितलं तर ते येतात. धन्यवाद ताई. आता आपण पाहिलं की सगळ्या शांतता कमिटीपेक्षा विमाननगर आणि विमानतळ जे महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये जसं फिनिक्स मॉल जगभरात पोहोचले तसं विमानतळ आमचं जगभरात पोहोचलेलं आहे. शांतता कमिटी आमच्या सर्व एका कुटुंबासारखी काम करते. ह्याच्या पुढं पोलीस यंत्रणा आणि आम्ही एका हातात हात घालून काम करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.